मंडळी चला जरा बाहेर जाऊन येऊया आपण. एक खूपच महत्त्वाचं काम आहे, परंतु ह्या मेघराजा वर्षा राणी आपल्याला काही जाऊन नाही देत. खूपच पाऊस लागले सकाळपासनं आणि बसला जायला तर 1-1.5 तास आपल्याला घालवायला लागते. तर तो वेळ आपल्याकडे नाही, कारण की आता 4-5 दिवसावर आपला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण येत आहेत. तर त्यांचे कपडे आपल्याकडे शिवायला पडलेले आहेत आणि रिक्षाला जायला तर 400 रुपये येऊन जाऊन, तर आपल्याला तेवढे पैसे खर्च करायला जीवावर येते. गाडीवर जायला तर भिजायला होईल. तर आता काय करावं. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, शुभ सकाळ, सुप्रभात. कसे आहात? चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे. परंतु मी अजिबात चांगली नाही, कारण की माझे हातपाय खूप दुखत आहेत. तर आज मी खास व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की आज थोडं बाहेर जायचं प्लॅनिंग केलेलं आहे. तर ते खास प्लॅनिंग याच्यासाठी आहे की आपल्या महानगरपालिकातर्फे कल्याणकारी योजना एकल महिलांसाठी फॉर्म सुटलेले आहेत. तर त्यामध्ये विधवा महिला, तसंच वयस्कर एकली महिला, घटस्फोटीच महिला आणि ज्यांचं लग्न नाही झालं आणि वय झालेलं आहे, त्या एकल्या राहतात अशांना, तर त्यासाठी फॉर्म भरण्यात येत आहे. काहीतरी मानधन आपल्याला महिन्याला भेटणार आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहोत. एवढी गेले आता 25 वर्ष व्हायला आली, मी काय तो विधवेचा फॉर्म भरला नाही. तर आता सगळ्या महिला चाललेल्या आहेत, तर आपणही चाललेलो आहोत. तर मी असं म्हणते मित्रांनो, तुमच्या आया बहिणी कोण असतील, मावश्या काक्या मामे ज्या एकल्या असतील, तर त्यांचा तुम्ही फॉर्म भरू शकता, जेणेकरून महिन्याला त्यांना थोडं काही घर खर्चाला मिळू शकतात. चला मग भरूया आपण फॉर्म. आणि मंडळी, शुगरमुळे माझे खूपच गुडघे दुखतात. एकच गुडघा चालायला होत नाही मला नीट, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये पण तिकडे जायचं आहे. आणि मंडळी, फाट्या तोडता माझ्या बोटाला हे काटा रुतला आणि तो गोडीचीच बोलतात नाही का आपण खातो, त्या गोड्याचीचा त्याचा काटा होता. मला वाटते खूप विषारी असेल. खूपच दिवस 8 दिवस झाले खूपच दुखते आणि सुजलेलं आहे, काम पण होत नाही त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे ही 2 कामं आपल्याला करायची आहेत. तर चला या मग तुम्ही पण जाऊया.